महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचा विषय तुम्ही थंबनेलवरती वाचलेलाच आहे आणि अति गंभीर विषय आहे, म्हणजे गंभीर विषयावरती आपण चर्चा करतो। पण माझ्या चेहऱ्यावरती हास्य नेहमी असतं आणि हास्य आजही असणार, जरी गंभीर विषय असला तरी, कारण माझी जीवनाची पद्धतच ती आहे। ठीक आहे, तरी आजचा जो विषय आहे मुद्द्याचा, दोन विषयावरती आपण प्रकाश टाकणार, म्हणजे ज्याच्यावरती बरीचशी चर्चा झाली। आता एक विषय तर एवढा पानचट म्हणू किंवा न बोलण्यासारखा होऊन गेला आहे की म्हणजे हदच झाली आहे, तो विषय म्हणजे परीक्षेचा। ठीक आहे, याच्याविषयी बोलू। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महानिर्मितीमध्ये CSR म्हणतो आपण, CSR म्हणून आता सध्या पेपरमध्ये पण तुम्ही न्यूज बघितली असणार की कोणावरती अन्याय होत आहे, कोणाचा अन्याय होत आहे, कसा, अशा बऱ्याचशा न्यूज ऐकल्या असाल आणि बऱ्याचशा कमेंट आहे कशा, सर CSR बद्दल बोला, अशा बऱ्याचशा कमेंट आहे। ठीक आहे, माझ्या चॅनलवरती नाही, बरेच विद्यार्थी सांगतात, बरेच चॅनलवरती आहे। पण विषय असा आहे की याच्याबद्दल कोणती गोष्ट, माझी तरी पद्धत आहे की जोपर्यंत मला पुरेपूर माहिती होत नाही तोपर्यंत मी त्या विषयावर बोलतच नाही। आता तुम्ही म्हणाल सर मग तुम्हाला आज पुरेपूर माहिती झाली का? पुरेपूर नाही, पण बोलण्या इतकी माहिती झाली तरी अजून खोलातली माहिती आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही। तर फक्त आपण काय करू, नेमकं CSR काय आहे आणि तुमचं मत काय आहे आणि त्या CSR वाल्या विद्यार्थ्यांचं मत काय, याच्याबद्दल आपण याच्यावरती प्रकाश टाकतो। दोन विषय आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू। सर्वात पहिला विषय कोणता, परीक्षेचा। आता परीक्षेविषयी आता ते सांगून सर्व झालं, आता सर्व परीक्षा झाल्या, फक्त परीक्षा कोणाच्या बाकी आहे, विद्युत सहाय्यक पदाचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा बाकी आहे। जवळजवळ साऱ्यांच्याच निपटल्या, जवळजवळ साऱ्याच निपटल्या। आता याच्यामध्ये कसं विद्यार्थी भरपूर आहे। आता मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितले की परीक्षा आपली अगदी टोकावरती पोहोचलेली आहे, पण कसं आहे, जरी मी म्हणत असलो की अगदी जवळ आली आहे, तुम्ही मला विचारता सर तारीख सांगा, मी तारीख सांगू शकत नाही, मग आता तारीख विचारायसाठी मग आपल्याला काय करावं लागेल, सर्वांना एकत्र यावं लागेल। सर्वांना काय करावं लागेल, एकत्र येऊन, म्हणजे नेमकं कसं एकत्र यायचं, तर काहीतरी आपल्याला असं करावं लागेल की समोरच्याने कमीत कमी आपल्याला तारीख तरी दिली पाहिजे। बघा, आपलं काही म्हणणं नाही की उद्याच परीक्षा घ्या, असं म्हणणं नाही, पण आपलं फक्त म्हणणं आहे, म्हणजे माझं तरी म्हणणं असं आहे की तुम्ही कमीत कमी नाही काही तर परीक्षेकरिता तुम्ही तारीख तरी द्या। म्हणजे कसं आहे, जेणेकरून आम्ही एक टार्गेट ठरवू शकू। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा कमेंट असतं, तर विद्यार्थ्यांच्या, आता बोलत नाही मी तेवढं, तरी पण कमेंट असतात। आता तुम्हाला असं वाटत असणार की आम्हाला मजा येत आहे, पण ॲक्च्युली आम्ही पण या परीक्षा करताना परेशान झाला, पण आम्ही जर हारून गेलो तर आमच्याकडे बघून जे विद्यार्थी अभ्यास करत आहे ते पण हरून जातील, म्हणून आम्हाला हरता येत नाही। जरी आतून आम्ही हरलो तरी आम्हाला दाखवावं लागते, नाही आम्ही हरायला तयार नाही आहे, आम्ही अजूनपर्यंत हरलेलो नाही, आता आम्ही हरलेलो नाही आहे, तसं समजून चाला तुम्ही। ठीक आहे, तर परीक्षेचं मग आता एकत्र यायचं, आता काय करायचं, आता खास सेशन कशासाठी घेतलं मी तुम्हाला सांगतो। काल रात्री, म्हणजे आजची तारीख किती आहे, 17 आहे, 17 की 18 तारीख आहे आजची, 17 तारीख, कालच्या तारखेमध्ये कांगणे सरांनी, विठ्ठल कांगणे सरांनी काय घेतलं, एक सेशन घेतलं त्यांच्या चॅनलवरती। सर्वांनी काय करायचं, यूट्यूब चॅनलवरती जायचं, विठ्ठल कांगणे सरांचं सर्च करायचं चॅनल, बिलकुल व्हिडिओमध्ये गेलं की काल रात्रीचा पहिलाच व्हिडिओ आहे। आता या व्हिडिओमध्ये सरांनी तुम्हाला जे सांगितलं ते काळजीपूर्वक ऐका, जवळपास 8 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही आहे, काळजीपूर्वक ऐका आणि काय करायचं आहे तर ते तुम्ही ठरवा। कारण कसं आहे की बघा, मी तुम्हाला असं म्हणजे काही म्हणत नाही की तुम्ही असंच करा, फक्त म्हणणं आहे की सरांचं म्हणणं ऐकून घ्या सर्वांनी, की सरांचं काय म्हणणं आहे या परीक्षेबद्दल, म्हणजे तुमच्यासाठी बोलले, समजा तुम्हाला आम्हाला सहकार्य करायसाठी सर तयार आणि पुढे झाले। ठीक आहे, त्यांच्या मागे आम्ही, आमच्या मागे पण तुम्ही राहा सर्वजण। ठीक आहे, तर आता सर्वांनी काय करायचं, सरांनी सांगितलं ते सर्व फॉलो करायचं सर्वांनी। आता याच्यामध्ये कसं की बरेच विद्यार्थ्यांचं कसं आहे की, आता बघा मी असं म्हटलं परीक्षा लवकर झाली पाहिजे, तर एखाद्याची कमेंट येते, एखाद्याचा मला ॲपमध्ये मेसेज येतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतो, सर थांबा ना, आमचा अभ्यास व्हायचा असे म्हणणार आहे। कारण कसं आहे बघा, अभ्यास तर कधी होणारच नाहीये, तरी प्रत्येकाचे दोन प्रकार असतात कमीत कमी। म्हणजे एक विद्यार्थी असा की त्याला असं वाटते कंटाळून गेलाय, तो कंटाळून बेजार होऊन गेलाय, आता कसं आहे त्याला परीक्षा कधी होती असं वाटायला लागलं। आणि एक विद्यार्थी आहे, थांबा नो सर, आत्ताच अभ्यासाला लागलो, आमचा अभ्यास होऊ द्या। पण बघा, एवढी मोठी बोगस भरती, बोगसच म्हणावं लागेल, एवढा वेळ आजपर्यंत मी कोणत्याच भरतीत नाही पाहिला, पेपर झाले म्हणजे फॉर्म घेतले ना, आता वर्ष उलटून गेला, तरी यांचं अजून कारभारपणा संपायच्याच आहे। अशी मोठी भरती आहे, काही हरकत नाही, जे आहे ते आहे। कारण की कसं आहे, आम्ही किती बोलून त्याला काही अर्थ नाही, आम्ही काय बोलतो काय अर्थ, कसं आहे, लग्न ज्याचं आहे त्यालाच बाशिंग बांधावं लागतं। आता या लग्नामध्ये तुमचं लग्न आहे, आम्ही जर बाशिंग बांधलं तर आम्हाला कोणी विचारणार नाही, तुमचं लग्न आहे, तुम्हीच बाशिंग बांधा, बरोबर आहे, आम्ही फक्त तुमच्या लग्नामध्ये आम्ही शामिल राहू, बरोबर आहे। तर कांगणे सरांचं असंच म्हणणं आहे, तर काय करायचं काय नाही करायचं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या। आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल सर तुमचं काय मत आहे, आपलं काहीतरी वेगळं असतं, याच्या व्यतिरिक्त आता वेगळं, हे तर झालं प्लस, याला म्हणजे हे सरांनी जे सांगितलं ते, आणि प्लस पुन्हा ह्याच्यामध्ये मी माझ्याकडून नवीन काहीतरी तुम्हाला सांगतो, नवीन एक तर तुम्हाला माहिती पण होऊन जाईल आणि नवीन काय करायचं पुन्हा तुम्हाला सांगतो।
सर्वांनी गुगलमध्ये वेबसाईट टाकायची, कोणती? PM इंडिया. म्हणजे आपण मोठ्या स्तरावरती आपण काय करू, मोठ्या स्तरावरती म्हणजे काय, सरळ सरळ आपण मोदीलाच कंप्लेंट टाकून देऊ. काय करू, मोदीला म्हणजे म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांना आपण काय करू, टाकून देऊ. आता नरेंद्र मोदी म्हणजे आपले मोठे वडील आहे, बरोबर आहे. तर मोठ्या वडिलांना आपण काय करू, डायरेक्ट कंप्लेंट टाकू. आपल्यासाठी सर्व अवेलेबल आहे, सर्व अवेलेबल आहे. या पूर्वीच्या सरकारमध्ये नाही, पण या सरकारमध्ये सर्व काय अवेलेबल, म्हणजे आपण आपला आवाज पंतप्रधानापर्यंत पोहोचवू शकतो. पण आता बघा, मी याच्यावरती एकट्यानेच जर आवाज पोहोचवला एखाद्या टॉपिकवरती, तर त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष घेत नाही. जसं आपण कॅम्पेनिंग करतो ट्विटरचं, असं कोणतं, आपण सर्वजण जर मिळले तर काय होतं की एखादीच वस्तू हायलाईट होते. एखादीच वस्तू काय होते, हायलाईट म्हणजे एक मोठा पेज आहे, त्या पेजवरती फक्त मी एखादाच अक्षर जर हायलाईट केला तर का तो असून नसल्यासारखा, पण मी पेजवर प्रत्येक लाईनमध्ये एक एक अक्षर हायलाईट करत नेला, कसं होते, ते दिसून पडते की या पेजवरती हायलाईट झालेला आहे किंवा अंडरलाईन केलेला आहे. सेम तसंच आपली गोष्ट सर्वांनी मिळून एक सारखी एकत्रित जर केली तर दिसून पडते, बरोबर आहे, दिसून पडते. आता ते दिसून पडली पाहिजे. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं, लग्न कोणाचं आहे त्यांनीच बाशिंग बांधायचं, असं माझं तरी मत आहे. बाकीचे वराडी तर तुमच्यासोबत असतातच. गुगलवरती सर्च करायचं pmindia.gov.in, पहिलंच पेज येतं, पहिलीच वेबसाईट येतं. याच्यावरती क्लिक केलं की आपल्या मोठे वडिलांचा तुम्हाला फोटो दिसणार, तिथे मोठे वडिलांचा तुम्हाला फोटो दिसणार. आता करायचं काय ते तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशन आहे का, म्हणजे काही याच्यासाठीच याचं काम नाही आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी, म्हणजे इव्हन तुमच्या गावामध्ये एखादा घोटाळा झाला आहे, तुमच्या गावामध्ये घोटाळा झाला, तुमची ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, काही असो, तर तुम्ही इथं काय करू शकता, कंप्लेंट करू शकता. म्हणजे हे सर्वांसाठी ओपन आहे, सर्वांसाठी ओपन आहे. मोठ्या वडिलांनी आपल्याला सोय करून दिली आहे, तर आपण त्याचा काय घेऊ, फायदा घेऊ. आता कसा घ्यायचा, स्टेप वाईज लक्ष घ्या सर्वांनी. जसं तुम्ही वेबसाईट टाकली तसा हा पेज ओपन होईल. तर या पेजवरती तुम्हाला ही वेबसाईट आहे, बरोबर आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्या, किंवा काही सोपंच आहे एकदम. PM इंडिया टाकलं, GOV टाकलं की ती येतेच, काही दुसरी वेबसाईट नाही या नावाची, ठीक आहे. फक्त लास्टमध्ये GOV पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी सोय करून दिलेली आहे. इथे भाषेची सोय आहे, इथं इंग्लिश केल्याने लँग्वेज, तिथून काय करू शकता तुम्ही, भाषा बदलून तुम्ही मराठी करा, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश समजा, काही कठीणचं काहीच नाही याच्यामध्ये. ABCD आहे, येऊन जाते तुम्हाला, ठीक आहे. झालं की मग काय करायचं, थोडंसं याला स्क्रोल करायचं, म्हणजे या पेजला वरती करायचं. पेजला काय करायचं, वरती ना आपण जायचं खाली. जसं तुम्ही खाली गेले तिथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसते. काय दिसते, 2 ऑप्शन. एक की तुमच्या डोक्यामध्ये काही जर आयडिया असणार आहे आपल्या देशासाठी, प्रगती करण्यासाठी किंवा असं काही, तर तुम्ही काय करू शकता, इथे क्लिक करू शकता. पण सध्या आपल्या आयडिया नाही द्यायचे. सध्या काय करायचं आहे आम्हाला, राईट टू द प्राईम मिनिस्टर, आम्हाला PMला काहीतरी लिहायचं आहे. आम्ही परेशानीमध्ये आहे, आमची परेशानी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. नुसतं एकट्याने मी किंवा एकट्याने पोहोचून काही फरक पडणार नाही, बऱ्याच जणांनी मिळून पोहोचवा. म्हणजे कसं होईल की दिसून पडेल, अरे नाही काहीतरी याच्यामध्ये विषय आहे, तर तो विषय काय होईल, मार्गी लागायला सोपं जाईल. एकदम मोठ्या लेवलवरती आपलं काम चाललं आहे, ठीक आहे. आणि हे पब्लिक तुम्हाला पोर्टल आहे, कोणीही याच्यावरती अप्लाय करू शकते आणि कोणीही कंप्लेंट करू शकते. फक्त त्याचे प्रकार आहे, बरोबर त्याच प्रकारामध्ये तोच कंप्लेंट झाली पाहिजे. आपला प्रकार कोणता आहे तो बघू, ठीक आहे. मग याच्यावरती क्लिक करायचं, जिथे रेट. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला नवीन पेज येईल. पेज कुठे आहे, तुम्ही क्लिक केला की तुम्हाला लॉगिनचं पेज येते. पण आपल्याजवळ आता तुमचा लॉगिन आहे नाही, तुमच्याकडे युजर लॉगिन आहेच नाही ना, आपण रजिस्टर्ड केलंच नाही. कोणती वेबसाईट, कोणती ॲप असो, जशी आपली ॲप आहे, ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला रजिस्टर्ड करावं लागते. पहिले कुठेही गेले तरी पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं. सेम काय करायचं, सर्वात पहिले काय करायचं, इथं क्लिक हिअर टू साइन अप असं लिहिलं आहे. म्हणजे इथून काय करायचं, साइन अप करायचं. म्हणजेच काय करायचं की आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन जसं केलं तुम्ही तर काय येईल, तुम्हाला नवीन पेज आहे. मग रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव, गाव, वस्तू, प्राणी सर्व काय करायचं, याच्यात बराच काहीच नाही, फक्त तुमचं नाव आहे, ॲड्रेस आहे, स्टेट वगैरे जवळजवळ सर्व तुम्हाला माहीतच आहे. मला सांगायची गरज नाही कोणत्या स्टेटमध्ये आहे, सर्व टाकायचं. जिथं लाल स्टार केलेला आहे ना, म्हणजे जिथं असं स्टार केलेला आहे, जिथे स्टार केलेला आहे ते भरायचं, बाकीचं सोडून द्यायचं वाटलंच, ठीक आहे. आता मेल आहे, फिमेल आहे हे भरू शकता. तुमची कंट्री कोणती आहे, डिस्ट्रिक्ट कोणती आहे, सर्व भरलं की हा सिक्युरिटी कोड टाकायचा इथे आणि काय करायचं, सबमिट करायचं. आणि काय करायचं, सबमिट केल्यावर मग आपलं रजिस्ट्रेशन झालं. पण आता कसं आहे, नेमकं कोण रजिस्ट्रेशन केलं याच्यासाठी कन्फर्मेशन पाहिजे ना. प्रत्येक याच्यामध्ये एक व्हेरिफिकेशन येतं. मग काय होते, जो तुम्ही ईमेल ID टाकला, जो ईमेल ID तुम्ही इथे टाकला बघा, इथे तुम्ही जो ईमेल ID टाकला त्या ईमेलवरती काय होते, एक व्हेरिफिकेशनची लिंक जाते. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असणार तर तुम्हाला काय होते, लिंक सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस, म्हणजे तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती काय गेली, लिंक गेली. मग त्या ईमेलला काय करायचं, ओपन करायचं, त्याच्यात लिंक आलेली असते. याच वेबसाईटवरून आपल्याला एक मेल आलेला असतो. त्या मेलवरती काय करायचं, क्लिक करायचं आणि तिथून व्हेरीफाय करायचं. जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की असं पेज ओपन होते. असं पेज ओपन झाले की काय करायचं, इथं तुमचं नाव लिहून येते, इथं तुमचा मोबाईल नंबर लिहून येते, इथं पाहिजे तुम्हाला OTP. तर OTP कुठे येणार, तुमचा OTP येणार
येणार तुमच्या मेललाच येते, ठीक आहे, मेलला पण येते आणि मोबाईलला पण, दोघांपैकी एक, ठीक आहे. इथं गेट OTP करायचा. आता सध्या इथून काय येते, मोबाईलवरती येते मेल. आपल्या कुठं ईमेलमध्ये मेल आला त्याच्यावरती क्लिक केलं की हा पेज ओपन झाला की मग इथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आला की गेट OTP करायचं. मग OTP केलं की इथे काय करायचं, OTP टाकायचं, सिक्युरिटी कोड हा इथे टाकायचा जो दिलेला असला तो, आणि त्याला काय करायचं, सबमिट करायचं. जसं तुम्ही सबमिट केलं की तुमचं काय होईल, सक्सेसफुली होऊन जाईल पूर्ण युजर नेम आणि तुमचं जे काही आहे पासवर्ड तुम्हाला जो दिला गेला तो. मग आता जायचं याच्यानंतर होम पेजवर. म्हणजे आता आपलं रजिस्ट्रेशन झालं, साधंच रजिस्ट्रेशन आहे, काही असं कठीणचं नाही आहे. फक्त तुम्हाला नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID एवढंच टाकायचं आहे. टाकलं, समोर गेलं. आता आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालं आहे आपलं. रजिस्ट्रेशन झाल्यावर मग काय करायचं, इथे टाकायचा तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID होते तिथपर्यंत मोबाईल नंबर टाकायचा जो आपल्याकडे येतो. इथं गेट OTP वरती क्लिक करायचं. आपल्याला मोबाईलवरती OTP येणार. OTP आला की OTP टाकायचा इथे. इथे OTP टाकला, मग हा सिक्युरिटी कोड इथे टाकून द्यायचा. मग करायचं आपण लॉग इन. आता लॉग इन कधी होऊ शकते, जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार. आता रजिस्ट्रेशन केलं आणि आपण झालो लॉग इन. आता लॉग इन झाल्यावर मग आता आपलं दुकान ओपन होते. काय ओपन होते, दुकान ओपन होते. आपल्या मोठे बाबांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. असं तिथं लिहिलं दिसते सर्व, किती कंप्लेंट टाकल्या, किती टाकल्या, काय टाकला. आता हे माझं रजिस्ट्रेशन आहे, माझं लॉग इन म्हणजे डॅशबोर्ड आहे, ठीक आहे. त्याच्यात काय करायचं, लॉग करायची ग्रेव्हन्स कोणाची, पब्लिक ग्रेव्हन्स करायची. काय करायची, पब्लिक ग्रेव्हन्स. लक्षात घ्या, पब्लिक ग्रेव्हन्स टाकायची, ठीक आहे. कारण की आमची परीक्षा नाही होत आहे, आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आमची परीक्षा घ्या बा एवढं. तर पब्लिक ग्रेव्हन्समध्ये जायचं, इथं 2 नंबरला ऑप्शन आहे. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला नवीन पेज येईल. मग तिथं तुम्हाला लिहून राहील की इथे लिस्ट दिली आहे, याच्यापैकी तुम्हाला तिथं टाकता येणार नाही. म्हणजे RTI बद्दल इथं टाकता येणार नाही, कोर्ट केस असेल त्याच्याबद्दल टाकता येणार, असं लिहिलं आहे 4-5. आपल्याला कोणा धर्मा जातीबद्दल काहीच टाकायचं नाही आहे. आपला फक्त मुद्दा आहे आपल्या डिपार्टमेंटचा आणि आपल्या परीक्षेचा, ठीक आहे. इथे आय ॲग्री करायचं आणि इथून काय करायचं, सबमिट करायचं. जसं तुम्ही सबमिट केलं की पुन्हा नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाला की नवीन पेजवरती आता इथे लिहून राहील तुम्हाला की नेमकं तुम्हाला कंप्लेंट कशाबद्दल आहे, म्हणजे काय कशाची तक्रार आहे तुम्हाला. एवढे सारे डिपार्टमेंट आहे, पण आपली कंप्लेंट कुठे आहे, आपली कंप्लेंट आहे लेबर आणि एम्प्लॉयमेंट सोबत. कशाबद्दल आहे, लेबर आणि एम्प्लॉयमेंट. आपल्याला एम्प्लॉयमेंट पाहिजे ना, आपल्याला रोजगार पाहिजे, रोजगारासंबंधित. तर याच्यावर करायचं क्लिक. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की नवीन पेज ओपन होईल, लेबर एम्प्लॉयमेंट. आपण लॉग इन आतमध्ये गेला, जसं लेबर एम्प्लॉयमेंटमध्ये आलो, याच्यावरती क्लिक केलं की मग विचारते तुम्हाला सिलेक्ट मेन कॅटेगरी. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यात कोणती कॅटेगरी आहे आपली, याच्यात खूप साऱ्या कॅटेगरी, खूप लिस्ट आहे. त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट बघायचं. काय बघायचं, रिक्रुटमेंट म्हणजेच आपल्याला भरती प्रक्रिया. आपली रिक्रुटमेंट म्हणजेच काय, भरती प्रक्रिया. त्याला क्लिक करायचं. कारण संबंध कोणाची, आपल्याला रिक्रुटमेंटची संबंध आहे. कशाची, रिक्रुटमेंटची. तर रिक्रुटमेंटवरती काय करायचं, क्लिक करायचं. मग जसं क्लिक केलं की मग एक नवीन पेज ओपन होते. याच्यामध्ये लिहायचं मग पुरा पॅरेग्राफ. याच्यामध्ये काय करायचं, पूर्ण पॅरेग्राफ. 2000 तुम्हाला शब्द दिलेला आहे. किती दिलेला आहे, 2000 शब्द दिलेला आहे. पहिले ठळक लिहून टाकायचं. मग जे तुमच्या मनात येते ते लिहा. आता इथं मे बी मराठी नाही घेणार, तर काय करायचं, ट्रान्सलेटमध्ये मराठीत लिहायचं आणि त्याला इंग्लिश ट्रान्सलेट करायचं आणि कॉपी करायचं आणि इथं आणून पेस्ट करून द्यायचं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही मोठा निबंध लिहा, तुम्हाला जे मनात येते. म्हणजे बघा, कोणाचे, माझं असो किंवा कोणाचे चॅनल असो किंवा माझ्यासारखा कोणी असो, तुम्ही आम्हाला कमेंट करून आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या, आमच्या हातामध्ये नाही आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, जे नेहमी जुळलेले आहे त्यांना नेहमी सांगतो ना, आमचे वडील आहे तिथं डिसिजन घेणारे, ना आमचे सासरे आहे, बरोबर आहे. फक्त आम्ही तुमच्यातलेच आहोत, पण हे आपल्यातले नाही आहे, हे बाहेरचे आहे, बाहेर ग्रावरचे आहे, बरोबर आहे. तर तुम्ही यांना सांगा ना, म्हणजे आम्हाला कमेंट करण्यापेक्षा याला कमेंट करा, खूप यांना फायदा होईल. म्हणजे तुम्हाला, आपल्याला याचा खूप फायदा होईल, बरोबर आहे. इथे तुमचं अख्खच्या अख्खं लिहून टाकायचं, तुम्हाला काय लिहायचं आहे ते याच्यामध्ये लिहून टाकायचं. सामोरून मग आता तुमची ॲडव्हर्टाईज आहे, मग त्याची ॲडव्हर्टाईजची जे काही ॲडव्हर्टाईज असणार त्याची PDF वगैरे इथं तुम्ही अटॅच करू शकता. फाईल चूज करायची, अटॅच करून टाकायची, पूर्ण लिहून टाकायचं. कधी आलं, काय आलं, किती दिवस झाले, हे बदललं, ते बदललं, काय जे वाटते, जे मनात येते ना, जेवढा राग आहे तेवढा राग काढून टाकायचा, फक्त व्यवस्थितपणे, डिसिप्लिनमध्ये, ठीक आहे. म्हणजे मी राग काढून टाकायचं, मला काही लिहायचं याचा असा अर्थ नाही होत. डिसिप्लिनमध्ये जेवढं तुमच्या मनामध्ये आहे तेवढं तुम्ही टाकून द्या, पण डिसिप्लिनमध्ये, म्हणजे नियमाच्या बाहेर जायचं नाही. गेलं, मग झालं सर्व का, मग काय करायचं, सबमिट करायचं. काय करायचं, सबमिट. म्हणजे अशा पद्धतीने आपलं पत्र कुठं गेलं, आपलं पत्र गेलं डायरेक्ट PM मोदीच्या ऑफिसमध्ये, म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये आपलं पत्र पोहोचलं, आपली बातमी पोहोचली, बरोबर त्याच डिपार्टमेंटकडे जातील. मग ते 100% ॲक्शन घेतात, 100% काय घेतात, ॲक्शन घेतात आणि तुम्हाला रिप्लाय पण येते तुमच्या मेलवरती 100%. आता बघा, मग आता तुम्ही म्हणाल सर झालं, पण आता समजेल कसं की नेमकं त्याचं झालं काय. तर मग काय करायचं, याच पोर्टलवरती परत आले, इथं व्ह्यू स्टेटसचा ऑप्शन आहे. काय व्ह्यू स्टेटसचा ऑप्शन आहे, म्हणजे आपण जी कंप्लेंट केली आपल्याला नंबर मिळते की ईमेलवरती येते आपला नंबर. तो नंबर काय करायचा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, इथे हा सिक्युरिटी कोड टाकायचा आणि काय करायचं, सबमिट करायचं. कुठं, व्ह्यू स्टेटसवरती क्लिक केल्यावर मग तुम्ही जे कंप्लेंट केली आहे त्याचं स्टेटस काय ते तुम्हाला काय होते इथनं माहीत होते. तर असं या वेबसाईटचं काम आहे.
सर्वांसाठी ओपन आहे, सर्वांसाठी ओपन पब्लिक कंप्लेंट करण्याकरता, ठीक आहे. तर आपली पण कंप्लेंट होती, आपण आयडिया देणार नाही, आपल्याला परीक्षा घ्यायची आहे, तर कधी होणार फक्त एवढा तुम्हाला. आणि काय करा होते तिथपर्यंत की तुम्ही ग्रुपमध्ये मिळा, म्हणजे एकटा करण्यापेक्षा जसं तुम्ही एखाद्या गावात एखाद्या तुम्ही लायब्ररीमध्ये आहे, ठीक आहे, 10 विद्यार्थी असेल 15 विद्यार्थी असेल, सर्वांनी सारखं लिहा, सर्वांनी सारखं लिहा, सर्वांनी सारखं करा, बरोबर आहे. पुन्हा दुसऱ्या गावचे असणार त्यांनी पण सारखं करा, म्हणजे असं मिळून मिळून करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून कसं होईल एकसारखं दिसणार. एक लिहाचा वेगळाच नाही, एक लिहाचा पुन्हा भलतंच वेगळं, त्याच्यापेक्षा एकसारखं दिसलं लक्षात येईल त्यांच्या, म्हणजे त्यांच्या केंद्रित येईल, अरे नाही काहीतरी तर विषय आहे, काहीतरी विषय आपण इथं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर मग तो 100% लक्ष काय होईल त्यांच्याकडे केंद्रित होईल. तर मग हा विषय कशाचा होता, परीक्षेचा. कशाचा होता, परीक्षेचा. मग आता काय करायचं म्हटलं, म्हणजे हे आपलं कॅम्पेन झालं, हे आपलं कॅम्पेन झालं, म्हणजे सार्वजनिक कॅम्पेन आहे, ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना वाटते की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे की आपला परीक्षा झाली पाहिजे बा, तर त्यांच्यासाठी आवर्जून होते तिथपर्यंत सर्वांनी केलं तर खूपच छान. आखरी कसं आहे की तुमचे निर्णय मी घेऊ शकत नाही, बरोबर आहे, माझा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. सर्वजण निर्णय घेण्यासाठी आपल्या संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे, सर्वजण निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे. तुम्ही स्वतंत्ररित्या करू शकता, स्वतंत्ररित्या बोलू शकता आणि तुम्ही वागू पण शकता, ठीक आहे. कारण की सर्वजण काय स्वतंत्र आहे, सर्वांना स्वतंत्र ठेवल्या गेला, ठीक आहे. तर हे कशाचा विषय होता, आपल्या परीक्षेचा. तर मी काय तारीख सांगायसाठी तुम्हाला नाही, मला तारीख मानून द्या बा, याच्यासाठी हा काय होता सेशन होता. आता याच्यानंतरचा दुसरा विषय कोणता, महानिर्मितीचा. कोणता आहे, महानिर्मितीचा. त्याच्यामध्ये CSRचा विषय. आता पहिलेच मी तुम्हाला स्पष्ट करून देतो, ठीक आहे. आता याच्यातही दोन, प्रत्येक मी सांगितलं प्रत्येक कोणतीही गोष्ट आली त्याच्यात जनरल 2 कॅटेगरी असतातच, 2 भाग पडतातच. कोणताही अभ्यास करा तुम्ही, काही करा आणि काही बोला, त्याचे 2 उत्तरं किंवा 2 प्रजाती होतातच. आता 2 CSR मध्ये काय झालं, CSR वाले विद्यार्थी आहे आणि विदाऊट CSR वाले विद्यार्थी आहे. पटलं, याच्यामध्ये काही कोणाला शंका नाही. मी आता जे काही बोलणार, माझा विरोध या CSRला बिलकुलच नाही. मी CSRच्या पूर्ण फेवरमध्ये आहे. फक्त माझं म्हणणं काय, कोणाला, डिपार्टमेंटला, महानिर्मितीला म्हणणं काय की ज्या तुम्ही जागा काढल्या सर्वसाधारण, तसं न करता जसं तुम्ही प्रगत कुशलसाठी वेगळं काढलं, 5 वर्षासाठी वेगळा डब्बा ठेवला, 5 वर्षाच्या वरीलसाठी वेगळा डब्बा ठेवला, तसाच स्पेशल CSRसाठी डब्बा ठेवा किंवा सरळ त्यांना जॉईनिंग देऊन द्या, काही म्हणणं नाही आमचं. फक्त आता तुम्ही गोंधळ काय केला इथं, गोंधळ काय केला की तुमची स्कीम जी आहे ती तुम्ही सामान्यमध्ये टाकली. फक्त माझं ऑब्जेक्शन एवढं आहे, सामान्यमध्ये न टाकता CSRच्या जागा पुन्हा विद्यार्थी आहे तेवढ्याच जागा काढा, वाटल्यास किंवा त्याच्यापेक्षा डबल काढा, अर्ध्या रिकाम्या राहिल्या तरी चालेल, पण सामान्यासाठी 5 वाजत असेल, 10 वाजत असेल, 20 वाजत असेल, त्या कमीत कमी जागा वेगळ्या ठेवा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती नको यायला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती, आता कसं आहे, आता भीती आता येणारे कसं आहे माहिती आहे का, जास्तीत जास्त भीती दुसरे आणतात, आपल्याला कमी येते, दुसरे आपल्याला जास्त भीती आणतात. आता बरेचसे विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात, सर फॉर्म भरून काय फायदा. आता त्यांना माझ्याकडे उत्तर आहे, फॉर्म भरून काय फायदा, पण आता मी होते तिथपर्यंत टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण मी आत्ताच सांगितलं की तुम्ही कसा विचार करायचा ते तुम्ही स्वतंत्र आहे, तुम्ही कसाही विचार करू शकता, कसेही तुम्ही वागू शकता, तो तुमचा वैयक्तिक विषय आहे. तो कसा आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे. तरी मी तुम्हाला सांगतो बघा की जागा किती असल्या एवढं लक्षात घ्या, तुम्हाला एक जागा लागते. तुम्हाला किती जागा लागते, तुम्ही म्हणाल सर एक जागेसाठी कॉम्पिटिशन करू का, नका करू ना, फॉर्मच नका भरू. माझं काही म्हणणं नाही, तुम्ही फॉर्म भरूही नका आणि येऊ नका, फक्त तुम्ही दुसऱ्याला डिमोटिवेट नका करू. म्हणजे एखादा जर प्रयत्न करायला तयार आहे, म्हणजे एखादा घोडा धावायला तयार आहे, तर तुम्ही त्याला म्हणाल अरे काय धावते एवढ्या मोठ्या रेसमध्ये, आपण काय टिकणार आहे, म्हणजे तो धावायच्या पहिलेच त्याला हरवून टाकायचं. कारण जिंकणं कधी शक्य आहे, जेव्हा एखाद्या रेसमध्ये आपण भाग घेऊ तेव्हाच जिंकणं शक्य आहे. रेसमध्येच नाही गेलं आणि बाहेरूनच आपण कितीही काही केलं तर आपण रेस जिंकायचा तर सोडा, त्या रेसमध्ये आपण आहोच नाही ना, रेसमध्ये आहोत नाही, तर तुम्हाला रेस जिंकायची असेल तर त्या रेसमध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल. काय करावं लागेल, भाग घ्यावा लागेल. तर आता तो विषय वेगळा आहे, आता इथं आपण वेगळ्या विषयाला चाललो होतो, ठीक आहे. बरं, आता CSRच्या मुद्द्याकडे चालू. बघा CSRचा आहे की नेमकं काय म्हणणं आहे किंवा काय झालं. बघा हा GR नाही आहे, लक्षामध्ये घ्या, हा गव्हर्नमेंटने काढलेला नियम नाही आहे किंवा गव्हर्नमेंटचा GR नाही आहे, हा आपल्या निर्मितीच्या कंपनीने काढलेला परिपत्रक आहे. कंपनीने काढलेलं परिपत्रक आहे, ते आहे तुमचा 388 नंबर, ते तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये पण लिहिलेला आहे, 19/8/2017 सालचा आहे, ठीक आहे. काही याच्यामध्ये काही म्हणणं नाही माझं, बिलकुल सर्व बिलकुल व्यवस्थित आहे. आता हे कशासाठी होतं, हे याच्यासाठी होतं की जे त्या पॉवर प्लांट टाकला आणि त्याच्या आजूबाजूला जे गाव आहे तिथं काही ठिकाणी प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे, कोणाची जमीन गेली, जे काही म्हणजे बाधित झाले, काय झाले, बाधित झाले, त्या विद्यार्थ्यांकरता काय केलं आहे की प्रकल्प काढला होता. काय काढला होता, कोराडीचा प्रकल्प काढला होता,
की विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं. प्रशिक्षण देऊन ॲक्च्युली त्या कंपनीने काय केलं, आपला फायदा पाहिला त्याच्यात. सरळ तुम्हाला सांगतो, आपला फायदा पाहिला. आपला फायदा म्हणजे कसा पाहिला, की यांनी काय केलं, की एक अशी स्कीम काढली की लोकही गावातले खुश व्हायला पाहिजे. खुश व्हायला म्हणजे काय, की त्यांना विचार करा तुम्ही, 6,000, 7,000, 8,000 एवढ्याशा मानधनावर वर्षभर ते काम करत आहे. वर्षभर काय करताय, काही काम करत आहे. ठीक आहे. मग आता 8,000वर वर्ष विचार करा. आता काही विद्यार्थ्यांचेच म्हणावं लागेल आता, म्हणजे अभ्यास करणारा म्हणजे विद्यार्थी. आयुष्यभर मी आजच विद्यार्थीच आहे. ठीक आहे. म्हणजे असं नका म्हणून सर आमचे लग्न झाले तुम्ही विद्यार्थी म्हणता. काही विद्यार्थी लग्न झाले. तुम्ही सांगा आजच्या काळामध्ये 8,000त संसार थाटू शकतो का? तो शक्यच नाहीये. बरोबर आहे. तरी किती वर्षापासून यांच्याकडनं काम करून घेतलं, ते मग यांच्यावर अन्याय नको व्हायला म्हणून ही स्कीम काढली. बिलकुल योग्य काढली, काही म्हणणं नाही आपल्याला, बिलकुल अन्याय व्हायला नको. आणि स्कीम पण एकदम बेस्ट आहे. फक्त एवढं की जे ॲडव्हर्टाईज काढली त्या ॲडव्हर्टाईजमध्ये यांच्यासाठी जागा काय करा, वेगळ्या करा. कारण यांना पण बिलकुल असं स्वतंत्र श्वास घेऊ द्या की नाही आम्ही लागणार आहोत 100%. ठीक आहे. म्हणजे यांनी सुटका घेईल. पण आता कारण की बघा, यांना आता समोर पहिले वाचून घेऊ, मग बाकीचं बोलू आपण. ठीक आहे. म्हटलं योजना होती, जे बाधित गावं झाले त्या गावातल्या म्हणजे जवळजवळ जे 4-5 किलोमीटरमधले जे गाव आहे तिच्या विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण द्यायचं. मग महिन्याचं त्यांना 5-7 हजार द्यायचे आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. कंपनीने दिमाग लावला, म्हणजे 5 वर्षामध्ये आपल्याला फ्रीमध्ये लेबर मिळवून घेतले त्यांनी, म्हणजे आपला पगार वाचवायसाठी. ठीक आहे. तर बघा आता त्यांना काय केलं, फक्त आता म्हणजे त्यांचा फायदा काय झाला CSR वाल्या विद्यार्थ्यांचा, पॉईंट नंबर 16 मध्ये लिहिला आहे. इथं स्पष्टपणे लिहिलं आहे, हे गव्हर्नमेंटचं GR नाही आहे, हे निर्मितीचं परिपत्रक आहे. एवढं लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. इथं म्हटलं की दरवर्षी 5 प्रमाणे गुण देण्यात येईल. दरवर्षीच 5 प्रमाणे गुण देण्यात येईल. कुठं गुण देण्यात येईल? समोर. दरवर्षी 5 प्रमाणे गुण देण्यात येईल. प्रत्येक वर्षाला कमाल गुणाची मर्यादा 25 राहील. सदर गुण निर्मिती कंपनीची सरळ सेवेची तंत्रज्ञ 3 पदाची जाहिरात येईल त्यावेळेस विचारात घेण्यात येईल. म्हणजे यांनी सरळ स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा जाहिरात येईल, जर 5 वर्ष काम केलं, आता साधीशी गोष्ट आहे की तो विद्यार्थी एक तर 5 वर्षाच्या वर इथे ठेवणार नव्हते, 5 वर्ष झाले काढून देणार होते. वरतून 5 वर्ष तो विद्यार्थी इथं टिकणार का किंवा टिकला का, तोच विषय तो आहे की 5 वर्षापासून किती विद्यार्थी तिथं टिकून आहे त्याचा पण आकडा नाही आहे. कारण मी बऱ्याच जणांची बोललो, प्रत्येक जण काही नाही की मला वेगळंच सांगितलं म्हणून त्याच्या कसं वेगळं आहे तर मग आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे. बोलण्यात काही अर्थ नाही. मी पहिलेच सांगितलं, ठोस नाही आहे तर बोलू काय, ठोस नाही तर बोलू काय. बरोबर आहे. तरी जे आहे ते आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. तर त्यांना दर वर्षाचा 5-5 जर मार्क दिले तरी त्यांना परीक्षेमध्ये कमी, म्हणजे 75 पैकी जर 75 घ्यायचं असणार, म्हणजे त्यांना जर बिलकुल मोकळा श्वास घ्यायचा असणार तर त्यांना 25 जर मार्क मिळत असणार तर त्यांना 50 मार्क घ्यावं लागेल. म्हणजे त्यांना 75 पैकी 75 मार्क घेतले की त्यांचं सिलेक्शन समजा, तर त्यांना एकदम मोकळं, एकदम स्वतंत्र वाटेल, बिलकुल वाटेल आता आपलं बिलकुल जमलं, कामच झालं, आपल्याला जॉब लागला. बरोबर आहे. पण आता कसं त्यांच्याही मनामध्ये भीती निर्माण होऊन गेली, की 50 मार्क समजा काम करणारा विद्यार्थी आहे, 5 वर्षापासून काम करत आहे, त्याला 50 मार्क घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. त्याला 50 मार्क घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आता कमेंट करणारे करतात, सर त्यांनी 50 घेतले आणि 25 त्यांना मिळणार आहे, 75 पैकी 50 एकही साधा पोरगा लागणार नाही. अरे जे असे कमेंट करताय ना, त्यांना स्वतःच तुम्ही पेपर द्या आणि अभ्यास करणार आहे. तुम्ही या चॅनलशी जुडलेले आहे, माझ्यासारख्या चॅनलशी जुडलेले आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यास करणार आहे. तुम्हीच आता 50 पैकी 50 मार्क घेऊन दाखवा, म्हणजे 75 पैकी 50 मार्क घेऊन दाखवा. किती कठीण काम आहे. आणि इथं कंटिन्यूअस राबत असलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी 50 मार्क घेणं म्हणजे किती कठीण काम झालं. बरोबर आहे. तर असो, काही म्हणणं नाही माझं. ठीक आहे. तर या मुलांना काय झालं, जे CSR मध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्याही मनामध्ये कुठे ना कुठं धाकधूक आहेच की अरे आम्हाला जर इकडे मार्क कमी पडले तर बाकीचे पोरं आमच्या समोर चालले जाईल, बाकीचे विद्यार्थी काय आमच्या समोर चालले जाईल. आता यावरती बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन आहे. बरेच जण आता दोघंही दुविधेमध्ये, दोघंही प्रश्नामध्ये पडले आहे. तर आता याच्यावरती काय झालं, बऱ्याच जणांनी कार्यवाही चालू केली आणि कार्यवाही आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त सर्वांचा मुद्दा काय आहे की वेगळं करा, काहीच म्हणणं नाही. माझंही तेच म्हणणं आहे, वेगळं करा. दोघांनाही मोकळा श्वास घेऊ द्या, दोघांनाही मोकळा. इव्हन वाटल्यास तुम्ही सामान्यमध्ये तुम्ही 20ही जागा टाकल्या तरी आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पोरं 20 जागेसाठी भांडतील. बरोबर आहे. 100 जागेसाठी भांडतील, 50 जागेसाठी भांडतील. पण हे असं गुंतागुंती नको, कारण की ॲडव्हर्टाईज काढली ना, एवढ्या गुंतागुंतीच्या म्हणजे एवढे कॉम्प्लिकेटेड आहे, त्या परीक्षेचा अभ्यास करण्यापेक्षाही कठीण काम होऊन गेलं आहे त्या जागाचं वाटप पाहणं. आणि यांना 2-4 दिवस गेले की काहीतरी वेगळं सुचतं, वेगळे ट्रेड ॲड करतात, काहीतरी वेगळं करतात. त्याच्यामध्ये काही शंकाच नाही तुम्हाला. ठीक आहे. आता काय झालं की जवळपास 30 जानेवारी 2023ला एकाने याच्यामध्ये काय केली की कंप्लेंट केली म्हणजे सुझाव दिला. कुठं दिला, काय दिला, तर बघा हे 333/19/2017चं जे परिपत्रक आहे त्याला रद्द करण्याबाबत एकानं कंप्लेंट केली. आता कोण आहे, काय नाव गाव नाही आहे, पण इथं स्पष्ट लिहिलं आहे कुठं कंप्लेंट केली आहे. प्रधानमंत्री पोर्टल
प्रधानमंत्री पोर्टलवरती कंप्लेंट केली त्यांनी. कशासाठी? की परिपत्रक रद्द करा. आता परिपत्रक रद्द करून आता हे सर्व काही रद्द होणार नाही. म्हणजे आता बघा, सर्व गोच्यात काम गेलं. सर्व काय गोच्यात काम गेलं की विद्यार्थ्यांचं पण नुकसान नको व्हायला आणि नवीन विद्यार्थ्यांचं पण नुकसान, म्हणजे CSR वाला जो विद्यार्थी आहे एकाही विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आता रद्द करा म्हटलं काय होईल? या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की यांचं नुकसान नको व्हायला. हे बाधित आहे, यांना यांचा जो पोर्शन आहे यांना मिळालाच पाहिजे, यांना त्यांचा न्याय मिळालाच पाहिजे. पण फक्त जागा आपल्या काय झाल्या पाहिजे? वेगळ्या झाल्या पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. मग आता हे कुठं कंप्लेंट केली होती? प्रधानमंत्री पोर्टलवरती. प्रधानमंत्री पोर्टल कोणतं? जे आता सांगितलं आपल्या मोठे वडिलांचं पोर्टल आहे तेच पोर्टल. त्याच पोर्टलवरती कोणतरी कंप्लेंट केली 2023 मध्ये. त्याला तो ईमेलनी रिप्लाय आला जो आत्ताचा होता तो. ठीक आहे. तर त्या रिप्लायमध्ये काय होतं? त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं बघा, 30 जानेवारी 2023चं पत्र होतं. म्हणजे त्याला रिप्लाय आला. कशाने आला? ईमेलनी आला. जे काही असेल पत्र नंबर, बाकीचं आपल्याला काही करायचं नाही आहे. ठीक आहे. परिपत्रक हे रद्द करावा. त्याच्यामध्ये मग यांनी समोर लिहिलं आहे, काय लिहिलं आहे बघा, बाधित गावातील प्रशिक्षणार्थ्यांना CSR मार्फत प्रतिवर्ष 5 गुण असे एकूण कमाल 25 गुण देण्याबाबत CSR योजना बंद करण्याबाबत विनंती केली आहे. म्हणजे यापूर्वी पण कोणीतरी केला आहे कंप्लेंट, म्हणजे आपल्या पुढे पण कोणतरी आहे. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर 29/7/2000 रद्द करण्याबाबत निवेदन यापूर्वी या कार्यालयाला प्राप्त झाले असून त्या संबंधित कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल. जो नियम आहे त्यानुसार करण्यात येईल. पण नियम कोणी बनवला? नियम बनवले आपल्या डिपार्टमेंटनी. कोणत्या? निर्मितीच्या डिपार्टमेंटनी. बरोबर आहे. तर हे होतं तुमचं CSR. हे काय होतं? CSR. तर तुम्हाला आता जेवढं बोलायचं तुम्ही तेवढं बोलायला तुम्ही तासभर बोलत राहू शकतो, पण त्याला काही अर्थ नाही. तुम्ही ऐकणारे पण थकून नाही गेले पाहिजे. ठीक आहे. तर हा दोन्ही विषय मांडले तुमच्यासमोर की परीक्षेसाठी काय करायचं? कांगणे सरांच्या मागे लागायचं, त्यांच्या मागे लागायचं, म्हणजे ते सांगतील त्याच्या मागे आपण जायचं. आणि मी पुन्हा सांगितलं की आपल्या मोठे बाबाला काय करायचं? मोठे वडिलांना कंप्लेंट टाकून द्यायची. एक कंप्लेंट टाकून द्या सर्वांनी मिळून छानपैकी व्यवस्थित प्रत्येकाने आपापला रजिस्ट्रेशन करून टाका. ठीक आहे. म्हणजे उद्या तुमच्या गावामध्ये पण काही झालं घोटाळा वगैरे कोणत्या याच्यामध्ये, तर तोही त्याच्यामध्ये टाकून द्या. तोही जमते. घोटाळा वगैरे आपण सर्व इथं प्रकाशामध्ये आणू शकतो आपल्या मोठे वडिलांना जर तुम्ही पत्र पाठवलं तर. ठीक आहे. आणि जो CSRचा मुद्दा होता त्याच्यावरती पण आपण प्रकाश टाकले की नेमका CSRचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये माझं स्पष्ट मत काय तेही सांगितलं. पुन्हा एकदा रिपीट करून देतो की CSR वाल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या जागा देऊन द्या. त्यांच्या जर 100 विद्यार्थी असेल तर त्यांना 200 जागा द्या. काही म्हणणं नाही. फक्त सर्वसाधारण मधून काय करा? सर्वसाधारण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये वेगळं काढा. म्हणजे 4 प्रकारच्या जागा काढा. तुम्ही ऑलरेडी 2-3 तर काढल्याच आहे. BTRच्या वेगळ्या, 5 वर्षवाल्यांसाठी वेगळ्या, 5च्या वरवाल्यांसाठी वेगळ्या. पुन्हा एक काय करा? CSRसाठी वेगळं करा आणि एक सामान्यासाठी राहू द्या विचारा बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण की ते एवढ्या वर्षापासून भरतीची वाट बघत आहे. यांचंही भलो आणि त्यांचं दोघांचंही भलो. आता हे माझं मत झालं. प्रत्येकाचं मत वेगळं राहू शकते. प्रत्येकाचं मत काय होऊ शकते? वेगळं राहू शकते. तुम्ही मला रोखू शकत नाही, मी तुम्हाला रोखू शकत नाही. तर हे आपलं सेशन परीक्षेसंदर्भात आणि CSR संदर्भात. आणि जर सेशन आवडलं असेल तर आठवणी सेशनला लाईक करणे आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. इथे काय करतो? या सेशनला मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण काय करू? कंटिन्यू होतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.